करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण दुसऱ्यांच्या दुःखावर का बरं हसतो, याचं कारण जर आपण शोधलं तर बघा, प्रत्यक्षात आपल्या जीवनात सुद्धा दुःख येत असतात. आपण दुसऱ्यांच्या दुःखावर हसण्याचं सर्वात मोठं कारण हेच शोधत असतो, जेणेकरून बघा आपल्याला आनंद होईल. परंतु असं नाही आहे. त्यांच्या वाटेला आलेले सुखदुःख, आपल्या वाटेला येणारे सुखदुःख हे कोणाला सांगून येत नाही आहेत. आयुष्यात एक वेळ अशी सुद्धा येते जेव्हा स्वतःला स्वतःची समजूत प्रत्यक्षपणे बघा यावी लागते. कारण का, ज्यावेळी स्वतःच्या आयुष्यात दुःख येतात ना, आणि बाकीची लोक सर्वजण हसत बसतात, तेव्हा आपल्याला खरं एक प्रकारे दुःख होत असतं. परंतु दुसऱ्यांच्या वाटेला ज्यावेळी दुःख येतं आणि त्यावेळी जर आपण हसत बसलो, बाकीच्या लोकांनी जर आपल्याकडे पाहिलं, तर आपल्याला स्वतःचीच लाज वाटते. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, वेळ प्रत्येकावर येत असते. ज्याप्रमाणे बघा, प्रत्यक्षात जेव्हा आपण लहान असतो, लहान असताना बघा आपल्याला आपल्या आईवडिलांनी आपले हट्ट पुरवले की नाही, जे पाहिजे ते मिळाले. पण ज्या वेळेला दुःख आलं ना, त्यावेळी त्या दुःखाच्या वेळी बघा, प्रत्यक्षात आपण लहान असताना आई वडिलांनी उत्तम प्रकारे सांभाळून घेतले. पण आज आपण मोठे झालो, आज आई वडिलांच्या बघा आयुष्यामध्ये दुःख आहे, आजारपण आहेत. आणि जर आता आपण आई वडिलांकडे पाहत नसू, मग उपयोग काय? आपण विचार करतो, लोक धोका देतात, परंतु ज्यावेळी लोक बघा प्रत्यक्षपणे आपल्याला बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यावर आपण फसले जातो. प्रत्येक लोक ही वाईट नसतात हो. ते त्यांच्या कर्मानुसार बघा प्रत्यक्षपणे बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये आपला देह फसला जातो. त्यामध्ये ठेवणारा आपण विश्वास. नंतर आपल्याला कळतं, अरे असं जर आपण वागलो नसतो तर बरं झालं असतो. आणि हाच जर प्रसंग प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यामध्ये जर घडला तर आपण नक्कीच हसतो. कारण बघा, आपलेच मित्र आपल्याला सांगायला येतात. समर्थ म्हणाले, कोणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा भाग या देहाचा चाललेला आहे. प्रत्यक्षात आपल्याला समजण्यासाठी हा उत्तम प्रकारे भाग प्राप्त करून दिलेला आहे. कारण आपलीच मित्रमंडळी येतात आणि आपल्यालाच सांगतात की अशी अशी स्कीम आहे, अशी अशी योजना आहे, यामध्ये जर आपण पैसे गुंतवले की बघा प्रत्यक्षात आपल्याला त्याचे रिटर्न्स चांगले मिळतील. आपण काय विचार करू, माझ्याकडे सुद्धा पैसे आहेतच, मग इकडे ठेवण्यापेक्षा
माझा मित्र सांगतोय किंवा माझे नातेवाईक सांगतात, तर ठेवायला काय हरकत आहे? आपलाच मित्र आहे, आपलेच नातेवाईक आहेत. मग ते सांगतात, "अरे, मग तुमचे पैसे जाणार तरी आहेत कुठे? माझ्यावर विश्वास ठेवा." मग आपण काय करतो? चला, त्यांच्या बोलण्यावर काय ठेवला आपण? विश्वास ठेवला. परंतु एक वेळ अशी येते, की ज्यावेळी बघा आपण त्या आशेवर असतो, की आपल्याला त्यातून रिटर्न्स खूप मिळतील. पण तेव्हा त्यांचा मोबाईल बंद असतो. तेव्हा त्यांची कारणं वेगळी असतात. मग आपल्याला खूप दुःख होतं. मग दुःख झालं, की लोकं येऊन आपल्याला टॉर्चर करतात. "अरे, तुम्ही एवढे शिकलेले आहेत, मग तुम्ही एवढा विश्वास कसा ठेवला?" मग आपण काय विचार करणार? अरे बाबा, आमचेच नातेवाईक होते किंवा आमचेच मित्र होते. बरोबर की नाही? मनामध्ये प्रश्न पडला. परंतु आपल्याच मित्राने बघा आपल्याला काय दिला? धोका दिला. कोणत्या कारणामुळे? तर विश्वास या शब्दांमुळे. म्हणून विश्वास असा असावा. दुसऱ्यांच्या दुःखावर हसू नका हो. आपल्यामध्ये प्रगती कशी होईल हे पाहणं गरजेचं आहे. का भाग द्यावा लागला? मैत्रीसाठी किंवा एखादं नातं निर्माण करण्यासाठी कोणाकडे काही मागू नका हो. स्वतःचा आपण स्वतःहून आदर केला पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण एखाद्या वेळी कोणी साथ घालत असेल, तर नक्कीच त्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. हे आपल्यामध्ये बघा माणुसकीचं दर्शन म्हणून घडलं पाहिजे. जर आपला देह समोरची व्यक्ती साथ देत आहे आणि आपला देह जर प्रतिसाद देत नसेल, तर मग उपयोग काय? विचार जर आपण केला ना, प्रत्येकाला आयुष्य आहे, परंतु शब्द हे जपून वापरले पाहिजेत. आणि ते शब्द जे बोललेले आहेत ते खरं करून दाखवले पाहिजेत. माणसाला आयुष्यात सर्व काही भेटत असतं, परंतु जे शोधतो ते कधीच भेटत नाही. आणि ते शोधण्यामध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जात असतं. म्हणून करा, आपल्याला सुद्धा उत्तराने आयुष्य प्राप्त करून दिलं आहे ना, जे आपल्याला शोधायचं आहे ना, ते नक्की शोधलं पाहिजे. शोधा म्हणजे सापडेल. समर्थ म्हणाले, प्रयत्न तर कर. प्रयत्न केले तर नक्कीच बघा परमेश्वर आपल्याला साथ देणारच. परंतु आपण काय करतो? प्रयत्न करायला नको. म्हणून आनंद तिथं शोधू नका जिथं तो हरवलाय. प्रत्येक गोष्टीत आनंद मिळतोच, पण संयम असावा लागतो. राग अशी गोष्ट आहे की बघा क्षुल्लक कारणावरून वाद होतो आणि आपला आनंद सर्व निघून जातो. ज्याप्रमाणे बघा प्रत्येक वेळेला जीवन इतक्या इमानदारीने जगायचं आहे की तुमच्या मुलांना शिकवण देण्यासाठी दुसऱ्यांचं उदाहरण देण्याची गरजही पडणार नाही. आपण कोण आहोत हे आपल्या मुलांना कळलं पाहिजे, आपल्या मुलींना कळलं पाहिजे. आपण बघा प्रत्येक वेळेला आपली नातेवाईकांची उदाहरणं देतो. याचा मुलगा असा झाला, त्याची मुलगी अशी झाली, एवढं कार्यक्षेत्र बघा उत्तम प्रकारे भरारी घेतली. परंतु आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी बघा आपल्याकडे पाहूनच जर एखाद्या क्षेत्रात जर नाव कमावलं तर अभिमान वाटतो की नाही? कारण का? आपल्याकडे पाहून जर आपला देह जर व्यसनामध्ये असेल तर आपली मुलं व्यसनामध्येच अडकतील ना. काय पाहून? की माझा बापच बघा पूर्णपणे व्यसनामध्ये अडकलेला आहे. मग विचार कसे असले पाहिजेत? समर्थ म्हणाले,
समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात आपले विचार आणि आपला संवाद हे उत्तमाचे असणं गरजेचं आहे. माणसांमधलं अंतरही महत्त्वाचं असतं. कारण कधी माणसं जास्त जवळ आल्यानं बघा प्रत्यक्षात दुरावा होत असतो. मग कोणती अशी व्यक्ती किंवा कोणती अशी माणसं ज्या वेळेला जवळ येतात त्यावेळी बघा प्रत्यक्षात माणसं दुरावतात हो. काही वेळेला लांबची माणसं बघा आपल्याला जवळ वाटतात, परंतु जवळची माणसं आपल्याला दूर वाटतात. असं होतं. अनुभवलं आहे. तुमच्या आयुष्यात घडलं आहे की नाही माहीत नाही, परंतु या देहाच्या आयुष्यात नक्कीच घडलेलं आहे. मग आता बदलायचं कोणाला? लांबच्या माणसाला की जवळच्या माणसाला? नाही, तर बदलायचं हे आपण स्वतःहून स्वतःला. जर स्वतःहून स्वतःला जर बदल करण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल ना, आपल्याला दुःख काय, आनंद काय हे जर आपल्याला जेव्हा कळेल ना, तेव्हा तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल झालात म्हणून समजायचं. पण विचार करा, नियतीचा भाग आहे. जसं आपण स्वार्थात बघा प्रत्यक्षात स्वार्थाप्रमाणे जगत राहतो, तो स्वार्थपणा आपल्यामधल्या बाजूला झाला पाहिजे. स्वार्थी जीवन जगून काय उपयोगाचं हो? स्वार्थी जीवन जगण्यात जो आनंद मिळत नाही ना, तोच परमार्थ करून बघा उत्तम रीतीने प्राप्त होत असतो. म्हणून स्वार्थ नसावा. तर आपल्या अंतरी परमार्थ असणं गरजेचं आहे. प्रपंच करून या परमार्थ करणं गरजेचं आहे. जे आहे ते लपतच नाही आहे, आणि जे मुळातच नसतं ते दर्शवण्यासाठी आपल्याला आटापिटा करावा लागत असतो. म्हणून विचार करा, आयुष्य जगत असताना आहे ना, इतरांसमोर आपल्या माणसांची किंमत कमी करू नका. त्यामुळे तुमचे काय विचार करतो, प्रत्यक्षात आपल्या जीवनातच मित्र बघा आपल्याला साथ देत असतो, आणि दुसरा कोणी व्यक्ती ज्यावेळी येते ना, त्यावेळी त्यांच्यासमोर बघा त्याच मित्राची आपण इज्जत घालवत असतो. त्यांच्यासमोर आपण उलटं बोलत असतो. म्हणजेच काय केलं, जोपर्यंत होता तोपर्यंत आपण काही बोललो नाही, परंतु दुसरा कोणी एखादी व्यक्ती ज्यावेळी आली त्यावेळी त्याच व्यक्तीची, त्याच मित्राची आपण किंमत कमी करून टाकली. आता त्याची किंमत कमी केली म्हणजेच काय केली, तुमचीही किंमत कमी झाली ना. मग आपल्याला किंमत कमी करायची नाही आहे, तर आपली किंमत आपल्याला वाढवायची. मग किंमत वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बघा आपल्या जीवनात प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, माणूस कितीही जरी मोठा झाला ना, तरी जास्त गर्व बाळगू नका. बघा ज्यावेळी हवेमार्फत जमिनीवरचा पाळापाचोळा किती या हवेमध्ये जरी उडाला ना, किती उंच भरारी जरी घेतली, तरी शेवटी तो कुठे पडणार आहे? जमिनीवरच पडणार आहे. म्हणून आपले पाय हे जमिनीवरच असणं गरजेचं आहे. कितीही उंच भरारी मारा, परंतु आपले पाय हे नक्कीच जमिनीवर असणं गरजेचं आहे. कारण आपला देह बघा हाडामासाचा जरी असला तरीही प्रत्यक्षात आपले मातीशी संबंधित आहे. म्हणून जगायचं कसं? दुसऱ्यांच्या दुःखावर हसणं गरजेचं नाही आहे, तर प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात काय चाललं आहे हे पाहणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.